भाषाले म्हटलं चालतं का रे सुरतले, नाही म्हणे गाडी. मग भाषाले केला टाटा एका दलिंदर मित्राले सोबत घेऊन आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर. आपली स्प्लेंडर देऊन दिली मामाजवळ, घरी घेऊन जा म्हटलं दिले. जाणं तर सुरतले आहे, पण तिकीट आम्ही ना भुसावळचं काढलं. जाता जाता या गळ्यानं मला पैसे आणून दिले. काही वांदा नाही म्हटलं, येताना तुझ्यासाठी 2 चड्ड्या घेऊन येईन. स्टेशनवर हे पोट्टे भेटले, म्हणत कुठे चालले म्हटलं दुबईले. गाडीत जराशी बी जागा नव्हती, मग दरवाजातच लटकलो. पूर्ण गाडीत आपले फॉलोअरच आहे, दुसरे कोणी नाही. प्रत्येक स्टेशनवर खाली उतरणं पडे, कोणी ना कोणी फोटो काढे. कधी एवढा विचार बी नव्हता केला की प्रतीक जवरेले एवढे लोक ओळखतील. संध्याकाळी 7 वाजता आम्ही भुसावळ मध्ये पोहोचलो. ही गाडी फक्त भुसावळ पर्यंतच होती. मग आम्ही ना भुसावळ ते सुरत जायसाठी तिकीट काढलं. पूर्ण प्रवास आम्हाला जनरल न करायचा आहे. कसं गरिबी. आता सुरतले जायसाठी आमची ट्रेन होती 10 वाजता. हो संख्या एवढी गरिबी नको दाखवू ना बा, लोक वैयक्तात ना, मला इज्जत आहे ना माही. याच कारणाच्या ना मी यायला कुठे नेत नाही. फायनली 10 वाजता आमची गाडी आली. जनरलच्या डब्यात आम्हाला जागा भेटली, म्हणजे विचार करा आम्ही किती नशीबवान लोक आहे. हा संख्या सीटावर झोपला आणि हा गडी इकडे वर झोपला. गाडीतले सगळे लोक झोपले, मी एकटाच भूतासारखा जागी होतो. खिडकीतून बाहेरचं तर काही दिसत नव्हतं. मग मी ना रातभर गुगल मॅपच पाहिलं, पण एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं तर रेल्वेवर मला 4 भूत दिसले. पण सकाळच्या 7 वाजता आम्ही येऊन पोहोचलो सुरत मध्ये. जिंदगीत पहिल्यांदा गुजरात मध्ये आलो. सुरत मध्ये येऊन आम्ही ना काय काय केलं, नठून पुढे काय झालं ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून टाका. भेटू आपण लवकरच.